मोहोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी मान्सून पूर्व अतिशय वादळाने या तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान होत असताना एकतरी उन्हाळा दुष्काळ आणि त्याच्यामध्ये हा वादळ वाऱ्यामुळं बरंचसं नुकसान या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि म्हणून करता त्या शेतकऱ्यांना पंचनामा करून तात्काळ मदत मिळण्याबाबत आपण आज मोहोळ तालुक्याचे तहसीलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी आत्ताच आम्ही भेटलो आहे। आमची मागणी आहे की या तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालं, नुकसान म्हणजे अनेकांचे घरावरचे पत्रे उडून गेलेत, अनेक जनावरं दगावलेत, अनेक फळबागा त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये। हे कुठेतरी आपण त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून करता आपण आज तहसील कार्यालयासमोर तहसीलदारांना त्या ठिकाणी पत्र देऊन तात्काळमध्ये या तालुक्यात जेवढे ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये नुकसान झालेलं आहे त्या गावाला पंचनामे करून शासकीय अधिकारी पाठवून सगळा रिपोर्ट तयार करून आपण सरकारकडे पाठवावा अशी आम्ही या ठिकाणी पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे। त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि तात्काळमध्ये येत्या ह्या 4 दिवसामध्ये पंचनामे करून आम्ही कलेक्टर साहेब असतील, राज्य सरकार असेल यांच्याकडे आम्ही तात्काळमध्ये पाठवूया असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, जे काही त्यांच्या अडचणीत आहेत, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागं आहोत एवढंच या निमित्ताने आज आपल्याला सांगतो। घरकुल अनुदान कुठला विषय म्हटला आणि विषय असा आहे की ज्यांना घरं उडून गेलेले आहेत, पत्रे उडून गेलेले आहेत घरावरचे, आणि त्या लोकांना ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांना तात्काळमध्ये आपण सुविधा द्यावी। सुविधा म्हणजे जे काही त्यांचे काही डॉक्युमेंट्स राहिलेले असतील तर आपण ते तात्काळमध्ये त्यांची क्वेरी बघून आपण त्यांना घर बांधायला, घरकुल बांधायला परवानगी द्यावी ह्याच्या बाबतीत पण चर्चा झाली। आणि ज्यांचे पीक विमे आहेत त्यांनासुद्धा आपण तात्काळमध्ये 24 तासाच्या आत ज्यांचे पीक विमे आहेत त्यांना पीक विमा कंपन्याला बोलवून त्या शेतकऱ्यांना 24 तासाच्या आतमध्ये पीक विमा देण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रयत्न करतो म्हणलेत। आणि त्याचबरोबर जरी कुठला पंचनामा व्हायचा राहिला असेल ह्या 4 दिवसामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल पण पंचनामा झाला नाही किंवा तिथं सरकारी माणूस पोहोचू शकला नाही असंही त्यांनी सांगितलं आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला की आपण आम्हाला फोनद्वारे कळवा, आम्ही तिथं आमचा माणूस पाठवून नजर चुकीने कुठला पंचनामा राहिला असेल ते सुद्धा आपण त्या ठिकाणी तात्काळमध्ये करून घेऊया अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि जर आज या ठिकाणी पंचनामे होत असून जर मदत नाही मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना भेटून आमच्या तालुक्यामध्ये जे काय अडीअडचण या ठिकाणी शेतकऱ्यांना निर्माण झालेले आहे ते सोडवण्यासाठी येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत।